नमस्कार. तर आपण एक 4 दिवसापूर्वी ह्या सोयाबीन प्लॉटचा एक व्हिडिओ केला होता. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आता ह्या सोयाबीनला आपण एक 2 ते 3 दिवसामध्ये फवारणी घेणार होतो. तर आपण ह्याला काल फवारणी घेतलेली आहे आणि कालच्या आणि म्हणजे मागच्या 4 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवत आहे. म्हणजे जसं की आता आम्ही बघितलं तर आम्हाला चांगला फरक जाणवला आहे की बाबा पानाचं म्हणजे जाडी म्हणा किंवा पानाचा लांबपणा वाढणं म्हणा किंवा झाडाची हाईट वाढणं म्हणा, तर ही असा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर आता मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं की बाबा ह्या प्लॉटसाठी आम्ही काय काय फवारणी घेतलेली आहे किंवा काय औषध वापरलं आहे ह्याबद्दल मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहेत. आणि त्या जे बॉक्स म्हणजे ज्याची फवारणी झालेली आहे त्याचे बॉक्स आपल्याकडे रिकामे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. तर आपण एक स्मार्ट क्रॉप सायन्सचं शाईन प्लस नावानं एक प्रोडक्ट येतं, जसं की ज्याच्यामध्ये हायड्रोप्रोटीन 8%, क्लोरोफायरिफॉल 1%, सायटोकायनिन 7.5%, परत विटॅमिन ए बी सी डी 4.5%, सीविड 11%, इत्यादी घटक ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तसंच ही जी आहे ही पांढऱ्या मुळाची वाढ असेल किंवा पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित करणं असेल तर ही इत्यादी कामं ही ह्या टॉनिक मार्फत होतात. तसंच आपण ट्रॉपिकल कंपनीचं इम्बोज म्हणजे जसं की तुम्ही कुठल्याही कंपनीचं इमामेक्टिन घेऊ शकता. तर आपण हे प्रति 20 लिटर पंपासाठी 20 ग्रॅम एवढ्या प्रमाणात वापरलं होतं. तर आता आम्ही प्लॉट पाहणी केली, तर प्लॉट पाहणी केल्यानंतर मला पूर्ण प्लॉटमध्ये एक सुद्धा आळी दिसलेली नाही, की म्हणजे ह्याचा रिझल्ट चांगला आहे की म्हणून त्यामुळे आम्ही हे ट्रॉपिकल कंपनीचं इम्बोज आम्ही वापरतो. तसंच आपण सूक्ष्म खतामध्ये 30-10-10 प्लस ट्रेस एलिमेंट असलेलं हे एक खत वापरलेलं आहे. हे कॅमिला कंपनीचं खत आहे, पण तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. असं काय म्हणजे ही नाही की फक्त कंपनी चांगली असावी त्या खताचा रिझल्ट यावा. म्हणजे ह्याच्यामध्ये नायट्रोजन 30%, फॉस्फरस 10% आणि पोटॅश 10% असं ह्यामध्ये कंटेंट आहे. आणि प्लस ट्रेस एलिमेंट ह्याच्यामध्ये आहे. ट्रेस एलिमेंट म्हणजे काय तर बाबा झाडावर जो ताण आलेला असतो तो ताण निघून जाण्यासाठी ह्याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट असतात, म्हणजे झाडावरचा ताण कमी होतो. त्यामुळे हे आपण 30-10 हे वापरलेलं आहे. आणि एक बुरशीनाशक आपण जसं की साप म्हणजे ट्रॉपिकल कंपनीचं रिवायू हे कार्बनडिझम 12% आणि मॅनकोजेब 63% हे कंटेंट असलेलं आपण बुरशीनाशक वापरलेलं आहे. आणि एक बाटली अजून आपल्याकडे एक मिसिंग आहे, म्हणजे जेणे की पाणी गुंडाळणारी आळी आणि खोड आळी म्हणजे थायमोक्थॉक्झॅन लॅम्बडा सायलेथ्रिन म्हणजे तुमचं आपलं आलिका नावानं जे येतं औषध, ते एक औषध ह्याच्यामध्ये वापरलं होतं आपण. तर आपल्याला सगळ्या औषधात एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. आणि पेरणी करून आज कालचा एक दिवस आणि आजचा दिवस आज पूर्ण झालेला आहे. तरी तुम्ही बघू शकता की प्लॉट बघा आता एकदम म्हणजे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा फरक दिसतो या प्लॉटमध्ये हे तुम्ही बघू शकता स्वतः डोळ्यानं. धन्यवाद.